नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल ॲग्री गँगमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आता MCRची जी PGCET असते तिची ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म जे आहे ते सुटलेले आहेत आणि आता तुम्ही येथे स्क्रीनवर बघू शकता हे शेड्यूल. तर 29/1/2026 ते 23/2/2026पर्यंत हे फॉर्म तुमचे वेबसाईटवर असतील आणि या तारखेमध्ये तुम्ही फॉर्म फिलअप करू शकता एक्झामसाठी. आणि मग त्यात अदर डेट्ससुद्धा दिलेले आहेत आणि एक्झाम जी असेल तुमची ती तुमची एप्रिल महिन्यात असेल. आता तुम्ही येथे बघू शकता एक्झामिनेशन डेट अँड टायमिंग. तर यानुसार तुमचा एक्झामचा डेट अँड टायमिंग असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आता MCR PGCET जी आहे ती महाराष्ट्रातील ॲग्रिकल्चरचे जे स्टुडंट आहेत म्हणजे ॲग्रिकल्चर आणि अदर डिग्रीजचे त्यांना मास्टर्स करण्यासाठी ही जी एक्झाम असते ती द्यावं लागते. महाराष्ट्रातल्या कॉलेजमध्ये जर विद्यार्थ्यांना मास्टर्स करायचं आहे तर ही एक्झाम त्यांना द्यावी लागते आणि मग त्यानंतर त्यांचे राऊंड्स होतात जसं UGच्या वेळेस झाले तसे. तर आता तुम्ही बघू शकता एक्झामसाठी काही सेंटर्स जे आहेत ते सुद्धा येथे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता सेंटर्स आणि त्यात कोणते सब्जेक्ट्स आहेत ते सुद्धा इथे दिलेले आहे. तर आता हे असे 17 सेंटर्स आहेत तुम्हाला ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये एक्झामिनेशनसाठी. मग विद्यार्थी मित्रांनो, आता हे जे एक्झाम आहे याची फीस काय असेल तर जे ओपन कॅटेगरीचे आहे त्यांना ₹900, रिझर्व कॅटेगरीला 700 आणि अदर स्टेटचे जे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी 900 रुपये फी असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आता ही जी एक्झाम आहे याच्याबद्दल आपण पहिलेच एक व्हिडिओ बनवलेला आहे, त्यात आपण डिटेलमध्ये सांगितलेलं आहे या एक्झामबद्दल. तर तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन आणि पिन कमेंटमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. मग तुम्हाला पूर्णपणे अंडरस्टँडिंग येऊन जाईल ह्या एक्झामबद्दल. त्यात आता विद्यार्थी मित्रांनो, हे जे प्रोस्पेक्टस आहे या एक्झामचं या प्रोस्पेक्टसनुसार आता तुम्ही बघू शकता इथे ज्या विद्यार्थ्यांना ॲग्रिकल्चरमध्ये आता हे जे सब्जेक्ट आहे डिसिप्लिन्स ॲग्रिकल्चरच्या त्यात MSc करायची, तर त्यात फक्त BSc ॲग्रीवालाच विद्यार्थी नाही तर अदर डिग्रीचा विद्यार्थीसुद्धा करू शकतात. तर ते कोणते विद्यार्थी, तर ते इथं दिलेलं आहे एलिजिबिलिटीमध्ये. तर अदर डिग्रीचे जे विद्यार्थी ज्यांना ॲग्रिकल्चरमध्ये MSc करायची तर ते या डिग्रीजमधले विद्यार्थी करू शकता. मग सेम हॉर्टिकल्चरमध्ये जर MSc करायची तर अदर कोणत्या डिग्री त्या डिग्रीतले विद्यार्थी हे करू शकता. ही पूर्ण इन्फॉर्मेशन या प्रोस्पेक्टसमध्ये आहे आणि हे प्रोस्पेक्टस आपण आपल्या टेलिग्राम चॅनल ॲग्री गँगवर अपलोड केलेलं आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या चॅनलची लिंक आहे, तिथून तुम्ही ते प्रोस्पेक्टस व्हिजिट करून बघू शकता. आणि अधिक माहितीसाठी तुम्हाला MCRची जी ऑफिशियल वेबसाईट असते त्या वेबसाईटवर व्हिजिट करावं लागेल. त्या वेबसाईटची लिंकसुद्धा आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही वेबसाईट व्हिजिट करू शकता. आणि या प्रोस्पेक्टसमध्येच तुम्हाला फॉर्म फिलअपबद्दलसुद्धा माहिती दिलेली आहे. त्याचेसुद्धा तुम्हाला एक स्क्रीनशॉट्स दाखवलेले आहेत की अशा प्रकारे तुम्हाला स्टेप्स फॉलो करावे लागतील फॉर्म फिलअप करताना एक्झामचा. तर ते फॉर्म तुम्ही आता फिलअप करून घ्यायचे. आता ही एक्झाम कोण देऊ शकतं, तर जे विद्यार्थी लास्ट इयरला आहे किंवा लास्ट सेमला आहे ते विद्यार्थी या एक्झामला देऊ शकता. पण जे विद्यार्थी थर्ड इयर किंवा सेकंड इयरला आहे ते सुद्धा या एक्झामला अपिअर होऊ शकतात. पण त्यांना या एक्झाममध्ये जे मार्क्स मिळतील त्यानुसार ॲडमिशन मिळणार नाही, कारण त्यांची डिग्री झालेलीच नसणार. तर ज्या विद्यार्थ्यांना स्वतःचं प्रिपरेशन टेस्ट करायचं आहे आणि एक्झामची लेवल काय ते चेक करायचं आहे तर ते विद्यार्थी एक्झाम देऊ शकता. बट त्यांचं ॲडमिशन होणार नाही, कारण त्यांची UG डिग्रीज कंप्लीट नाही अजून. तर आता यात सिलेबस काय असतो, तर जे तुम्ही डिग्रीत शिकलेले आहेत आत्तापर्यंत BSc ॲग्रिकल्चरचे पहिले 6 सेम तेच तुम्हाला सिलेबस असेल या एक्झामसाठी. आणि टोटल पेपर जो असेल तो 200 मार्क्सचा असेल, त्यात 200 MCQ असतील. आता तुम्ही येथे बघू शकता सब्जेक्ट वाईज वेटेज. आता कोणत्या डिग्रीला सब्जेक्ट वाईज किती वेटेज आहे ते तुम्ही बघू शकता. आता BSc ॲग्रिकल्चरमध्ये ॲग्रिकल्चरला 80% वेटेज आहे, हॉर्टिकल्चरला BSc हॉर्टिकल्चरच्या याच्यासाठी ॲग्रिकल्चरला 3.5च वेटेज आहे आणि हॉर्टिकल्चरला 80चा वेटेज आहे. तर हे वेटेज डिग्री वाईज चेंज होत असतं. मग आता तुम्ही यात बघू शकता स्क्रीनवर सिलेबस काय असेल. तर आता 5th डेन्स कमिटीनुसार तुमची जे डिग्रीत तुमचे सब्जेक्ट होते, तुमच्या ॲग्रोनॉमी, सॉईल सायन्स या डिसिप्लिनमध्ये तुम्ही जे पण सब्जेक्ट शिकलेले आहेत ते सर्व सब्जेक्टची लिस्ट तुम्ही इथे बघू शकता. याच सब्जेक्टमधनं तुम्हाला क्वेश्चन येतील एक्झामला CETच्या. आणि तेच अदर डिग्रीच्या CETसाठी सुद्धा येथे सब्जेक्ट्सची लिस्ट दिलेली आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला हे सब्जेक्ट्समधनं अभ्यास करावा लागेल तुम्हाला जर CET द्यायची असेल तर. तर हे प्रोस्पेक्टस आपण टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेलं आहे, तिथून तुम्ही हे चेक करू शकता. आणि पुढे अजूनसुद्धा आपण या CET एक्झामबद्दल व्हिडिओ बनवूच. अदर काही अपडेट्स असतील त्याबद्दलसुद्धा आपण माहिती देत राहू या एक्झामबद्दल. त्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या.